हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल लर्न इंग्लिश विथ स्वर्णा मॅम. तर फ्रेंड्स, थंबनेलवरील सेंटेन्सेस तुम्ही वाचलेली असतीलच. जसे की तुम्हीच मला फोन केला होता, आईच घरी जेवण बनवते, मीच त्याला शिकवते, तुम्हीच त्याला सांगितले होते. अशा प्रकारची सेंटेन्सेस आपण दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच वेळेला बोलत असतो. परंतु जेव्हा आपण असे सेंटेन्सेस बोलतो, जसे की तुम्ही मला फोन केला होता, पण आता इथे सेंटेन्स काय आहे? तुम्हीच मला फोन केला होता. तुम्हीच म्हणजे दुसरे कोणी नाही, तुम्हीच मला फोन केला होता. किंवा आई घरी जेवण बनवते, हे वाक्य आपण इंग्रजीत ट्रान्सलेट सहज करू शकतो. परंतु आईच घरी जेवण बनवते म्हणजे आईशिवाय दुसरं कोणी घरी जेवण बनवतच नाही, आईच घरी जेवण बनवते. मग आता अशा प्रकारचे सेंटेन्स इंग्रजीमध्ये कसे ट्रान्सलेट करायचे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारची सेंटेन्सेस इंग्रजीमध्ये अगदी सहजरित्या बनवता येतील. पण त्याआधी ही सेंटेन्सेस इंग्रजीत करण्यासाठी जे स्ट्रक्चर आवश्यक आहे ते स्ट्रक्चर आधी आपण समजून घेऊया. तर इथे बघा, अशा प्रकारचे सेंटेन्ससाठी इंग्रजीतील त्याचे स्ट्रक्चर असं असणार आहे. तर त्यासाठी तुम्ही इट वापरायचं आहे. इट इज म्हणजेच जर प्रेझेंट टेन्स असला, वर्तमान काळ असला तर इट इज असं म्हणायचं असते. आणि जर पास्ट टेन्स असला तर तुम्ही म्हणणार आहात इट वॉज. इट इज किंवा इट वॉज किंवा फ्युचर टेन्स असला तर तुम्ही विल वापरणार आहात, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट कोणकोणते असू शकतात? जसं आय, ही, शी, यू, वी, दे यापैकी कोणताही सब्जेक्ट मग असू शकतो. इट इज आय किंवा इट वॉज आय म्हणजे प्रेझेंट टेन्स असेल इट इज आय, पास्ट टेन्स असेल इट वॉज आय, इट वॉज ही, अशा प्रकारे बनवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे हू. हू हे वापरायचं आहे. त्यानंतर जे सेंटेन्स तुम्हाला दिलेलं असेल पुढचं, मग ते कोणत्याही काळामध्ये असो, त्या काळानुसार ते पुढचं सेंटेन्स याला जोडून तुम्ही करायचं आहे. तर अशा प्रकारे हे स्ट्रक्चर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अशा प्रकारची सेंटेन्सेस, मराठी सेंटेन्सेस इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करता येतील. तर त्यासाठी आता आपण इथे फर्स्ट सेंटेन्स बघूया. तुम्हीच मला फोन केला होता. आता इथे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही हा सब्जेक्ट आहे. तुम्हीच, आईज, मीज हे सगळे काय आहे? सब्जेक्ट आहे, म्हणजे तुम्हीच. तर अशा प्रकारे ऑब्जेक्टलासुद्धा इथे येऊ शकते. जसं की मीच त्याला शिकवते. आता इथे ऑब्जेक्ट त्याला आहे, म्हणजेच मी त्यालाच शिकवते. अशा प्रकारे सुद्धा सेंटेन्स असू शकते, पण त्याचं स्ट्रक्चर थोडं वेगळं असते. तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. त्याआधी आपण हे स्ट्रक्चर समजून घेणार आहोत की सब्जेक्टला जर असं कर्ता जो असतो त्याच्यावर जोर देऊन जेव्हा तुम्ही एखादं वाक्य बोलता तेव्हा ते इंग्रजीत कसं ट्रान्सलेट होतं. मग आता स्ट्रक्चरनुसार आपण ही वाक्य इथे ट्रान्सलेट करणार आहोत. तर इथे मी सांगितलं आहे, आता हा आहे पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळ, म्हणून आपण इथे घेणार आहोत इट वॉज. इट वॉज. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? सब्जेक्ट घ्यायचा आहे. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? सब्जेक्ट काय आहे? तुम्ही. म्हणून आपण इथे घेणार आहोत तू किंवा तुम्ही. इट वॉज यू. त्यानंतर तुम्हाला कनेक्ट करायचं आहे सेंटेन्स पुढचं हूने. इट वॉज यू हू काय? मला फोन केला होता. हू कॉल्ड मी म्हणजेच मला फोन केला होता. तुम्हीच मला फोन केला होता. इट वॉज यू तुम्हीच होते. हू कॉल्ड मी मला फोन केला होता. अशा प्रकारे हे वाक्य अगदी स्ट्रक्चरनुसार सहजपणे इथे ट्रान्सलेट झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, आईच घरी जेवण बनवते. आता हे सेंटेन्स आहे, बनवते म्हणजेच हे प्रेझेंट टेन्समधलं सेंटेन्स आहे मराठीतलं. म्हणून आता इथे आपण इट इज घेणार आहोत, कारण हे प्रेझेंट टेन्समधलं सेंटेन्स आहे म्हणून. इट इज. मग सब्जेक्ट घ्यायचा आहे. मग सब्जेक्ट आई आहे, म्हणून आपण इथे घेणार आहोत इट इज मदर. त्यानंतर पुढचं सेंटेन्स आपल्याला कनेक्ट करायचं आहे हूने. इट इज मदर हू. हू घरी जेवण बनवते. हू. मग आता इथे हे प्रेझेंट टेन्स आहे. मग आता इथे मदर हा एकवचनी करता आहे, सिंग्युलर आहे, म्हणून जेवण बनवणे हे कुक हा शब्द आपण इंग्रजीत वापरतो, तो त्याला आपण यस हा प्रत्यय लावणार आहोत. हू कुक्स फूड की जी जेवण बनवते. कुठे? घरी. ॲट होम. अशा प्रकारे मग हे सेंटेन्स इथे इंग्रजीमध्ये येणार आहे. बघा, इट इज मदर हू कुक्स फूड ॲट होम. आईच घरी जेवण बनवते. अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे मीच त्याला शिकवते. बघा, मीच त्याला शिकवते हे सुद्धा प्रेझेंट टेन्समधलं क्रियापद बघायचं. वर्ब काय? शिकवते. म्हणजे हे सुद्धा सेंटेन्स आहे प्रेझेंट टेन्समधलं, म्हणून इथे सुद्धा येणार आहे इट इज आणि सब्जेक्ट आहे मी.
म्हणून इट इज आय कनेक्ट होणार आहे पुढचं हे सेंटेन्स हू ने. इट इज आय हू काय करते, शिकवते कोणाला, तर त्याला. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, इट इज आय हू टीच हिम. इट इज आय हू टीच हिम, मीच त्याला शिकवते, अशा प्रकारे. त्यानंतर आता नेक्स्ट काय आहे, तुम्हीच त्याला सांगितले होते. बघा आता, तुम्हीच त्याला सांगितले होते म्हणजेच हे पास्ट टेन्समधलं सेंटेन्स आहे मराठीतलं. मग आता हे सेंटेन्स कसं ट्रान्सलेट होईल, इट वॉज. नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, सब्जेक्ट, तो आहे तुम्हीच. म्हणून आपण इथे घेणार आहोत यू. इट वॉज यू, ते तुम्हीच होते, दुसरं कोणीही नव्हतं. म्हणून आपण इथे जोर दिलेला आहे या तुम्हीचवर. त्यासाठी आपण स्ट्रक्चर घेतलेलं आहे इट वॉज यू, ते तुम्हीच होते. काय करणार आहे, हू. आता पुढचं सेंटेन्स आपल्याला कनेक्ट करायचं आहे. इट वॉज यू हू. आता सांगितले म्हणजेच इथे भूतकाळ आहे म्हणून आपण टोल्ड घेणार आहोत. हू टोल्ड, त्यालासाठी इथे घेणार आहोत आपण हिम. बघा अशा प्रकारे इट वॉज यू, ते तुम्हीच होते. हू टोल्ड यू, की ज्याला सांगितले होते ते तुम्हीच होते किंवा तुम्हीच त्याला सांगितले होते, दुसरं कुणीही नव्हतं. तुम्हीच या अर्थाने इथे एम्फसाईज केलेला आहे, जोर दिलेला आहे सब्जेक्टवरती. म्हणून आपण इथे अशा प्रकारे सुरुवात करायची असते. इट वॉज यू हू टोल्ड हिम. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, त्यानेच त्याला मारले आहे. बघा आता हे सेंटेन्स बघा, इथे आहे शब्द दिलेला आहे म्हणजेच प्रेझेंट टेन्स आहे. म्हणून याची सुरुवात आपण कशाने करणार आहोत, इट इजने. इट इज. मग आता सब्जेक्ट काय आहे, त्यानेच. मग त्यासाठी आपण काय घेणार आहोत, त्याने म्हणजेच ही. म्हणून आपण इथे घेणार आहोत इट इज ही हू. आता बघा मारले आहे म्हणजेच पूर्ण काळ आहे, हा पूर्ण वर्तमान काळ आहे. म्हणून आपण त्यानुसार इथे पुढचं स्ट्रक्चर घेणार आहोत या सेंटेन्सचं, की ज्याने त्याला मारले आहे म्हणजेच पूर्ण वर्तमान काळामध्ये. आता हा हॅज इथे आपण का घेतला, कारण इथे ही आलेला आहे, ही हॅज असे असते. म्हणून हू नंतर आपण इथे काय घेतलेलं आहे, हॅज घेतलेला आहे, हे लक्षात ठेवायचं. हू हॅज. त्यानंतर क्रियापदाचं आपण इथे तिसरं रूप घेत असतो, हू हॅज बीटन. त्यालासाठी आपण इथे वापरणार आहोत हिम. तर बघा अशा प्रकारे हे सेंटेन्स इथे तयार झाले. त्यानेच त्याला मारले आहे. इट इज ही हू हॅज बीटन हिम, अशा प्रकारे. त्यानंतर इथे लास्ट सेंटेन्स आहे बघा, तिनेच मला मदत केली. तिनेच मला मदत केली, इतर कोणीही नाही, तर तिनेच केली. म्हणजे इथे सब्जेक्टवर इथे जोर देण्यात आलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे जेव्हा सब्जेक्टवर जोर देऊन बोललेले असते तेव्हा तुम्ही अशा प्रकारचे स्ट्रक्चर हे वापरायचे असते. आता हे जे सेंटेन्स आहे ते आपण जे स्ट्रक्चर पाहिलं वरती त्या स्ट्रक्चरनुसार इथे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून ते ट्रान्सलेशन तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे. आता हे ट्रान्सलेशन अगदी सोपे आहे कारण हे अगदी छोटं वाक्य आहे, तिनेच मला मदत केली. म्हणजेच इथे तुम्ही या वाक्यातला काळ ओळखून त्यानुसार हे सेंटेन्स ट्रान्सलेट इंग्रजीमध्ये करायचे आहे. अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सब्जेक्टवर जोर देऊन एखादं वाक्य जर बोललं गेलं असेल तर त्याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन त्याच्या स्ट्रक्चरनुसार कसं केलं जातं ते शिकलो. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअरसुद्धा करा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.